कधी-कधी मी अशी विसरभोळीसारखी का वागते काय माहीत. हॅलो गाईज, माझं नाव आहे उत्कर्षा. एक गिफ्ट हॅम्परची रील तुमच्यासोबत मी शेअर करायची विसरले. दिवाळीला जातानाच मुंबईवरून मी जेव्हा गावी जात होते, तेव्हाच माझ्या फ्रेंडने मला हे हॅम्पर दिलं होतं. आणि बघा, हे तुम्हाला माहीत आहे काय, नजर लागू नये म्हणून हे सिम्बॉल वापरलं जातं. WhatsAppवर पण तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर हे हॅम्पर इतकं क्यूट होतं ना, ह्यामध्ये मस्तपैकी प्रिंट होतं यावर. त्याचसोबत छोटंसं क्यूटसं कंदील, लाइटिंग आणि हे कॅन्डल पण भेटली होती. आणि या बॉटल्समध्ये होते माझे फेवरेट चॉकलेट्स, चिवडा, ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम असं हे हॅम्पर होतं. तुम्ही पण दिवाळीमध्ये किंवा इतर सणांना असं गिफ्ट हॅम्पर घरच्यांना, क्लायंट्सला तुम्ही असं देऊ शकता. खूप मस्त आहे. कॉफी कप. हे सॉन्ग मी लातूरच्या घरामध्ये काम करताना ऐकत होते. आणि बघा, ही पेंटिंग तिरुपती, कृष्ण आणि विठ्ठल याची 3 रूपांची ही पेंटिंग आहे. आणि ही फ्लॉवर पॉटची पेंटिंग. मला तर तिरुपती, कृष्ण मला एवढी आवडली ना, माझ्या फ्रेंडच्या घरी मी भेटायला गेले होते, तेव्हा तिने सांगितलं की ह्या बनवून घेतल्या आहेत तिने म्हणून. आणि आम्ही परत निघालो होतो आता मुंबईला. एवढं वाईट वाटत होतं जाताना, एवढे दिवस सगळ्यांसोबत राहिल्यामुळं. आणि जात-जात मी मस्त पेरू खात होते. आणि माझं कसंही सांगू का, मी कितीही खाल्लं ना, माझ्या शरीरावर अजिबात दिसून येत नाही की मी जाड झाली आहे वगैरे म्हणून. एवढा दिवाळीचा फराळ खाल्ले, मस्त एन्जॉय केला, तरी पण मी आहे तशीच होते. एनिवे, त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आम्ही लोणावळ्यापर्यंत पोहोचलो होतो. तर एवढी दुःख होती ना लोणावळ्यामध्ये, खूप मस्त वाटत होतं. असा होता माझा दिवस. थँक फॉर वॉचिंग. बाय बाय.